हां, मी पत्रकार बोलतोय महाराष्ट्र जीवन न्यूज मधून. हां, मी इथं वांजरखेड्याला आलो होतो. गोवर्धन कदम नावाचे ग्रस्त काही मागण्यांना घेऊन उपोषणाला बसले. आता 7 दिवस झालेत निवेदनाला. हो, त्यांनी निवेदन दिलं होतं, त्याच्यावर आम्ही चौकशी समिती पण नेमली होती. म्हणजे पाणी पुरवठ्याच्या कामासाठी पाणी पुरवठा डेप्टी इंजिनियर आणि बांधकामच्या तक्रारीसाठी त्यांच्या 2 बांधकामांनी पाणी पुरवठ्याची निकृष्ट कामं झालीत म्हणून तक्रार होती. बरं, दोन्हीच्या बाबतीत आम्ही डेप्टी इंजिनियरला चौकशीला नेमलं होतं. दोघांनी पण चौकशी केली आहे, अहवाल दिलाय. आलं नाही पण दाखवू, बोलू की आपण तिथं. बरं, या येत या बोलूया आपण. या 26 जानेवारी 1949 रोजी भारतामध्ये संविधानाची अंमलबजावणी झाली आणि प्रजासत्ताकाचं राज्य येण्याबरोबरच आपण लोककल्याणकारी राज्याची सुद्धा संकल्पना त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. मात्र स्वातंत्र्याच्या आणि संविधानाची अंमलबजावणी झाल्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा वांजरखेडा गावातील सामान्य नागरिकांना पायाभूत सोयीसुविधांची कामं जे निकृष्ट दर्जाचे झाले आहेत ते उत्कृष्ट दर्जाचे व्हावेत आणि त्याला जे कारणीभूत लोक आहेत त्यांच्यावर कार्यवाही व्हावी म्हणून 15-15 दिवस 7-7 दिवस सातत्यानं उपोषणाला बसावं लागते. नमस्कार, मी विक्रांत शंके, महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आता आहे वांजरखेडा या ठिकाणी आणि आपल्यासोबत आहेत गोवर्धन दादाराव कदम. यांनी मागचे 7 दिवस झालं या विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केलेलं आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. सर, काय सांगाल, तुमच्या मागण्या नेमक्या काय आहेत आणि किती दिवस झालं आपण आता उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहात? मी गोवर्धन दादाराव कदम, राहणार वांजरखेडा, तालुका जिल्हा लातूर. मी गावातील विकास कामाची झालेली सखोल चौकशी व्हावी म्हणून BDO साहेबाला तुमच्या शिवसाहेबाची तक्रार दिलेली आहे. ती म्हणले 4 दिवसात मी ह्याची चौकशी करतो. तरी पण 4 दिवसात न झाल्यामुळं मी उपोषणाला बसलेलो आहे. आज 7वा दिवस आहे. तरी पण सगळे अधिकारी टालावटोलाव करू लागले आहेत. एक अधिकारी आला नुसता पंचनामा करून गेला पाण्याच्या योजनेचा. मागण्या काय काय तुमच्या मागण्या? माझी मागणी आहे गावातील 15व्या वित्त आयोगातून झालेल्या नळ योजनेची चौकशी व्हावी. ती निष्कुट दर्जाची झालेली आहे. ती 2.5 फूट खोली न होता 8 इंचावर 12 इंचावर 15 इंचावर अशा पद्धतीत ते खोली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ग्रामसेवकनं मला खोटा आट बनवून दिलेला आहे. त्या आटाविषयी मी आज 2 वर्ष झाली चक्र हाणतोय. ते कोणताही अधिकारी ह्याच्यावर दखल घ्यायला तयार नाही. ते म्हणतात या बघू करू असं करून टालावटलाव करू लागलेले आहेत. व गावातील मागासवर्गीय समाजाच्या रस्त्यातून ते रस्ते आपल्या ओपनमध्ये झालेले आहेत आणि ते रस्तेसुद्धा निष्कुट दर्जाचे झालेले आहेत. व सतीश जाधव ते अशोक शिंदे यांच्या घरापर्यंत होणारा रस्ता अर्धवट करून त्याच्यावर दुसरा डबल संत रोहिदास नगर हे रस्ता बनवलेला आहे. तोही निष्कुट दर्जाचा झालेला आहे. तोही रस्ता चांगला नाही. आणि कुठल्याही रस्त्याचं एस्टिमेटप्रमाणे कुठलाही रस्ता झालेला नाही. अशा प्रकारे बोगस काम केल्याबद्दल मी आज ह्या ठिकाणी बसलेलो आहे. तरी पण कुठल्याही अधिकाऱ्याने ह्याच्यावर सखोल चौकशी केलेली नाही. कागदपत्र बघून चौकशी नेमू अशा पद्धतीत मला आतापर्यंत ढकलीत आपण याआधी सुद्धा त्या ठिकाणी गावामध्ये अशा विविध मागण्यांना घेऊन उपोषणाला बसलेलं समजतंय. तर त्यावेळेस सुद्धा याच मागण्या होत्या का किंवा 1-1.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस तुम्ही उपोषणाला बसला त्यावेळेस त्याचं काही झालं का? म्हणजे त्यावेळेस अशा मागण्या होत्या की त्यांनी खोटा आट देऊन शासनाची फसवणूक करून माझ्या घराजवळ पंचायतीची जागा म्हणून अशी दर्शवलेली आहे. आणि तो आट बनवून शासनाचीही फसवणूक केलेली आहे आणि माझीही फसवणूक केलेली आहे. माझ्या घरापाशी 8 फूट अंतरावर टाकी बांधलेली आहे. आपल्यासोबत त्यांचे काही सहकारी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. सर, आपलं नाव काय आणि आपण काय करता? मी नामदेव कदम. मी गेल्या 25 वर्षामध्ये ग्रामपंचायत सदस्य होतो. तर तुम्ही एक सदस्य म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी सभागृहामध्ये काम केलेलं आहे. कदम हे जे आहेत तर त्यांनी ज्या मागण्या घेऊन या ठिकाणी उपोषणाला बसलेत, 7 दिवस झालेत, या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता आणि ॲक्च्युअल गावामधली परिस्थिती काय आहे? विकास कामांमध्ये 1.5-2 कोटीचा किंवा त्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार झाल्याचं दिसून येते. या ठिकाणी आरोप लावले जात आहेत. गावामध्ये सगळी चर्चा सुरू आहे. तर काय कसं पाहता तुम्ही आणि नेमकं तुम्हाला काय म्हणायचं या पार्श्वभूमीवर? मी ज्यावेळेस समजा ह्या जलजीवन मिशनचं काम होत असताना
मी त्यावेळेसचे ग्रामसेवक विष्णू भिसे यांना त्यावेळेस सुद्धा कल्पना दिली होती की काम इस्टिमेटप्रमाणे होत नाही, काम निष्कर्ष दर्जाचं होत आहे, तुम्ही याच्यावर संबंधित जो गुत्तेदार आहे त्याला तुम्ही समज द्या किंवा त्याला तुम्ही तिथं थांबून काम करून घ्या. परंतु त्यांनी त्या माझ्या सांगण्याकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याचमुळे हा कामाचा जो दर्जा ढासळलेला आहे त्याचं कारणच हे आहे. मग आता याच्यामध्ये गोवर्धन कदम यांनी जे आरोप लावलेले आहेत, ग्रामसेवक असतील, सरपंच किंवा ही सगळी साखळी जी आहे, तर त्यांच्यावर ते आरोप खरे आहेत का, काय वाटते, कितपत भ्रष्टाचार झालेला आणि निकृष्ट दर्जाचं काम होण्याच्या पाठीमागे दुसरं कारण काय वाटतं तुम्हाला? नाही, बरेचसे काम हे निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत. ज्यावेळेस पंचनामा करण्यासाठी आले होते जलजीवन मिशनचे अधिकारी, त्यांनी पंचनामा केलेला आहे आणि लोकेशनमध्ये आम्ही ते फोटो काढलेले आहेत. ज्यावेळेस आम्ही उकरलं पाईपलाईनचं त्यावेळेस जवळपास 12 इंच आणि जास्तीत जास्त 15 इंचाच्या खाली कुठलीच पाईपलाईन नाही. आणि त्याचे निकष काय आहेत, नॉर्म्स, म्हणजे पाईपलाईन किती सर्वसाधारण 2.5 फुटाचं नॉर्म्स आहेत त्याचे. 2.5 फूट तुम्हाला कमीत कमी 2.5 फूट खांदावंच लागते आणि त्या इस्टिमेट प्रमाणे तुम्हाला ते निधी सुद्धा वर्क झालेला असतो. म्हणजे पैसे त्यांना 2.5 फुटाने मिळाले, काम मात्र कमी झालेलं. बरं, आता 7 दिवस उलटून गेलेत उपोषणाला, त्यांचं उपोषण सुरू आहे, कुठलाच अधिकारी दखल घेत नाही, प्रशासनाकडे येत नाही, याकडे तुम्ही कसं पाहता एक लोकप्रतिनिधी म्हणून? हा जो ग्रामसेवक आहे तो सध्या तालुक्याचा अध्यक्ष आहे त्यांच्या. कोण आहे ग्रामसेवक? विष्णू भिसे म्हणून आहे आणि तो एवढा निडरलेला आहे, निर्ढावलेला आहे हां, की त्यांनी जवळपास ह्याच वर्षी सुरुवातीला एक काम केलं होतं. त्या गुत्तेदाराचे त्यानं स्वतः वित्त आयोगातले पैसे उचलले पण त्या गुत्तेदाराला पैसे दिले नाहीत. त्याचा दुष्परिणाम असा झाला की त्याच गुत्तेदारानं 2 टेंडर केले त्याच्या नावावर. पवन देशमुख म्हणून नाव आहे त्याचं, काळ्याच्या बोरगावचा. त्यानं तिथले पैसे न दिल्यामुळं आमचं स्मशानभूमीला डांबरीकरणाचं काम मंजूर होतं आणि त्याच गुत्तेदाराने त्याचं टेंडर केलं होतं. तिचे न पैसे दिल्यामुळे परस्पर ह्यांनी उचलले ते पैसे वित्त आयोगातले, कारण त्याला समजा उचलता येतात. त्याच्यामुळं आमचं तिकडलं काम डांबरीकरणाचं लॅप्स झालं. म्हणजे एका कामामुळे दुसऱ्या कामावर इफेक्ट झालेला आहे. बरं, आपण परत बाबाराव कदम यांना एक शेवटचा प्रश्न त्यांना आपण विचारणार आहोत की या सगळ्या मागण्यांना घेऊन आपण उपोषणाला बसलेले आहात. समजा येणाऱ्या काळातही या मागण्या मंजूर नाही झाल्या तर तुमची काय भूमिका आहे? या काळात ना ज्या मागण्या झाल्या तर कलेक्टरच्या ऑफिस पुढे मी आत्मदानाचा प्रयत्न करणार. अच्छा, प्रयत्न तुम्ही करणार आहात. आणि मग या माध्यमातून प्रशासन असेल किंवा या जिल्ह्याचे पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि सामान्य जनतेला तुम्हाला काय सांगायचं? सामान्य जनतेला एकच माझं म्हणणं आहे की हा भ्रष्टाचार मोठा झालेला आहे, तरी पण ह्याच्यावर सगळ्यांनी जागृत व्हावं आणि शासनाला ह्याची विचारणा करावी. हो, हां, मी पत्रकार बोलतोय महाराष्ट्र जीवन न्यूजमधून. हां, मी इथं वांजरखेड्याला आलो होतो. गोवर्धन कदम नावाचे ग्रस्त काही मागण्यांना घेऊन उपोषणाला बसले. त्याच्यामध्ये जलजीवन मिशनमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे, रस्त्याच्या कामामध्ये त्यांचा 8 बदलला आहे. तर ह्या आता 7 दिवस झालेत निवेदनाला. हो, त्यांनी निवेदन दिलं होतं, त्याच्यावर आम्ही चौकशी समिती पण नेमली होती. म्हणजे पाणी पुरवठ्याच्या कामासाठी पाणी पुरवठा डेप्टी इंजिनियर आणि बांधकामच्या तक्रारीसाठी त्यांच्या 2 बांधकामांनी पाणी पुरवठ्याची निकृष्ट कामं झालीत म्हणून तक्रार होती. बरं, दोन्हीच्या बाबतीत आम्ही डेप्टी इंजिनियरना चौकशीला नेमलं होतं. दोघांनी पण चौकशी केली आहे, अहवाल दिलाय. तरी काही त्यांची शंका आहे त्याच्याबद्दल मी आणि आता एक्झिक्युटिव्ह डेप्टी इंजिनियर आमच्या बांधकामचे दोघं पण तिकडेच निघालोय. रस्त्यातच आहे, 15-20 मिनिटात पोहोचतोय आम्ही तिथं. त्यांना पण दाखवू, बोलू की आपण तिथं. वांजरखेडा येथील उपोषणकर्ते गोवर्धन कदम हे विविध मागण्यांना घेऊन वांजरखेडा येथे उपोषणास बसले होते. मात्र कोणताही अधिकारी त्यांच्या मागण्याकडे साधी दखल घ्यायला तयार नव्हता. महाराष्ट्र जीवन न्यूजच्या वतीने विक्रांत शंके यांनी गटविकास अधिकाऱ्यांना फोन करून त्याबाबत विचारणा केली असता तात्काळ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. उपोषणकर्ते, स्थानिक ग्रामस्थ व पत्रकार यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा झाल्याच्या नंतर गटविकास अधिकाऱ्यांनी उपोषणकर्ते कदम यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिलं आणि यानंतर वांजरखेडा येथील उपोषण समाप्त करण्यात आलं. खरं तर पत्रकारिता हा सामान्य जनता आणि प्रशासन यांच्यामधला दुवा असतो आणि सामान्य जनतेच्या वतीने
अधिकाऱ्यांना आणि व्यवस्थेला प्रश्न करणं हे पत्रकारांचं काम असतं. वांजरखेडा या ठिकाणी अशा प्रकारे पत्रकारितेचं उत्कृष्ट काम बजावलं गेल्याचंही त्या ठिकाणी दिसून आलं. आणि येणाऱ्या काळामध्ये यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर त्या संदर्भामध्ये अधिकची पुढची पावलं उचलणार असल्याचं सुद्धा उपोषणकर्ते गोवर्धन कदम यांनी माध्यमांसमोर सांगितलं. खेड्यातील सामान्य माणसांच्या प्रश्नाबाबत महाराष्ट्र जीवनची नेहमीच बांधिलकी राहिलेली आहे. या भावनेतून हा विशेष रिपोर्ट कव्हर केला होता आमचे प्रतिनिधी विक्रांत शंके यांनी. सोबत होते कॅमेरा पर्सन अजय कांबळे.